सर्वप्रथम हॅपी इंडिपेंडन्स डे सर्वांना. तर ह्या आराध्या मराठी रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर इथे मी घेतलेले आहे, आता मी ते शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवून घेतलेला आहे. आणि इथे मी कढई ठेवली. कढईमध्ये मैदा भाजून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित असा. मैदा कच्चा राहणार नाही या पद्धतीने भाजायचा, जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही. तर आता मी तो हे काढून घेतला आहे. पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला इथे साखरेचा पाक बनवायचा आहे. तर मी इथे अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. ते व्यवस्थितपणे आता इथे साखरेचा पाक बनवायचा आहे. त्यामध्ये आता मी थोडंसं तूप पण टाकलं, कारण तुपाने फ्लेवर पण छान येतो आणि चिकट होत नाही बर्फी त्यासाठी. आणि आता इथे पूर्णपणे आता साखरेचा पाक, म्हणजे जोपर्यंत हाताला चिकट लागत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं साखरेचा पाक आपल्याला तो बनवून घ्यायचा आहे. साखरेचा पाक पण व्यवस्थित बनला पाहिजे. त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट आणि मैदा जो आहे तो टाकून घेते पाकामध्ये. आणि हा टाकल्यानंतर ना गॅस थोडा बंद केला तरी चालेल, किंवा कमी गॅसवरतीच हे मिश्रण आपल्याला हलवायचं आहे. नाहीतर मग गॅस फुल असल्यानंतर गाठी होऊ शकतात याच्या. त्यामुळे याची चांगली व्यवस्थित काळजी घ्यायची, व्यवस्थित प्रकारे ते हलवून घ्यायचं आहे आणि म्हणजे गाठी होणार नाही या पद्धतीने. आता हे मिश्रण पूर्णपणे असं मिक्स करून घेत राहायचं, सतत हलवत राहायचं. 10 ते 15 मिनटं यासाठी लागतातच, परंतु अगदी छान असं मिश्रण तयार होतं याचं. तर मी पुन्हा थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेते. मिल्क पावडर टाकल्यानंतर पण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर खरंच या मिश्रण एवढ्या सगळ्या घरच्याच वस्तू असतात, फक्त मिल्क पावडर बाहेरून आणलेली, तेवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये किती छान आपली बर्फी व्यवस्थित घरीच बनल्या जाते. तर मी थोडंसं नॉर्मल याच्यामध्ये दूध पण टाकलेले, कारण दुधाने म्हणजे मिल्क पावडर थोडीशी मिक्स होण्यासाठी. जास्त दुधाचा वापर नाही करायचा आहे, कारण बर्फी पुन्हा चिकट होते. त्यामुळे ऑलरेडी मिल्क पावडरमध्ये दूध असतेच, म्हणजे दुधाचीच बनलेली असते, त्यामुळे जास्त करून दुधाचा वापर नाही करायचा आपल्याला इथे. तर आता व्यवस्थित असा गोळा झालेला आहे हा. हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. तर शेंगदाण्याचा वापर केल्यामुळे त्यामुळे तर आपली बर्फी इथे पौष्टिक होणारच आहे. तरी तुम्ही काजूचा देखील वापर करू शकता, पण काजू कतली तर नेहमी खाल्ल्या जाते. म्हटलं चला आज नवीन काहीतरी बनवू बघा. शेंगदाण्याची चिक्की पण खातो आपण, तर अशी बर्फी तर कधी खाल्ली नसेल कोणी, म्हणून म्हटलं नवीन काहीतरी बनवून बघूया. त्यामुळे मी आज शेंगदाण्याचा वापर केलेला आहे इथे. तर इथे मी आता ग्रीन कलर त्यामध्ये ॲड करून घेते. ह्या एका गोळ्यामध्ये तीन गोळे बनवून घेतले आहेत आधी. त्यानंतर इथे ग्रीन कलर व्यवस्थित आता तो गोळा मळून घ्यायचा आहे. हातावरतीच मळून घेते मी. कलर पूर्णपणे सेट झाला पाहिजे या पद्धतीने. तर बाजारात आपण बर्फी आणतो ते तसं कधी त्या पौष्टिक नसतात, परंतु अशा प्रकारच्या जर बर्फी बनवल्या तर कलरफुल तर होतच, परंतु खायला देखील छान पौष्टिक असतात. तर नक्कीच घरी बनवून बघा. तर आता मी इथे ऑरेंज कलर पण याच्यामध्ये टाकून घेतला आहे ह्या गोळ्यामध्ये. आता तो पण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. तर वॉटर कलरपेक्षा हा कलर पटकन सेट होतो. सगळीकडे व्यवस्थित थोडासा पाण्याचा हात लावला तर पटकन तो त्यामध्ये ॲड होऊन जातो. या पद्धतीने असे तिन्ही गोळे तयार झाले. एक बॉक्स घेतले, त्याला तेल लावून घेतले. आता इथे मी हा गोळा त्यामध्ये टाकून घेतला आहे नारंगी कलरचा. असं व्यवस्थित सगळीकडनं सेट करून घ्यायचे. हाताने जिथे सेट होते, तुम्ही इथे चमच्याचा देखील वापर करू शकता, परंतु हाताने छान प्रकारे असे सगळीकडनं सारख्या पद्धतीने सेट होते, यामुळे मी हाताने सेट करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे व्हाईट कलरचा जो गोळा आहे तो टाकून घेते.
तर सगळीकडनं सारखी व्यवस्थित सेट करून घ्यायची. तर आता हा ग्रीन कलर जो आहे तो आधी मी थोडंसं ताटामध्ये सेट करून घेतला, कारण म्हणजे मग तिकडे पटकन सेट होईल त्या बॉक्समध्ये. त्यामुळे मी इथे आधी हातावरती त्या ताटामध्ये सेट करून घेतल्यानंतर आता इथे बघा पटकन सेट झालेले आहे. आता अशा प्रकारचे 3 कलर आपले सेट झालेले आहेत. सगळीकडनं बसवून घ्यायचं या पद्धतीने. आणि आता मी हे बॉक्स थोडा वेळ 2 तासासाठी बाजूला ठेवलं होतं. आता इथे मी तो काढून घेतल्यानंतर बघा किती छान ते आपली बर्फी तयार झालेली, किती छान दिसते बघा इथे. त्यानंतर मी इथे पिस्त्याचे काप टाकून घेते आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करू शकता. थोडंसं दाबून घ्यायचं इथे पिस्त्याचे काप. इथे तुम्ही त्रिकोणी देखील त्रिकोणी आकाराची देखील बर्फी आकार देऊ शकते या बर्फीला. तरी मी इथे आयताकृती आकार देते. हे बघा किती कलरफुल आणि मस्त अशी ती बर्फी तयार झालेली आहे.